सुपर्ब, मस्त वाटतंय. बहुत दूर वेट कर रही हूँ मैं, 3-3.5 घंटे के ऊपर हुआ है. बहुत ऊपर है. तो कौन बोला था जाने के लिए? अभी नेक्स्ट टाइम बोलना मत मेरे को ट्रैकिंग पे आने के लिए तुम्हारे साथ. एवढं लागलं, इथं पण लागलं, पायात पण लागलं. घसरत आली. 4 वेळा घसरली आहे मी जोरात एकदम. नमस्कार मित्रांनो, मी मानसी. मी चालले राजगड पुणेमध्ये, ते पण स्कूटीवर चालले. तर 5:30 वाजलेत, मी निघाली. माझी मॅम तिथे MBP मध्ये वेट करते. ही बघा माझी मॅम येते. आता आम्ही निघणार आहे इथून. मॅमचा जॉबचा टाइम संपला आणि तिने बघा एवढं सगळं सामान आणलंय. त्याच्यात जॅकेट पण आहे. आता मी जॅकेट घालणार आहे आणि मॅम पण जॅकेट घालणार, कारण आम्हाला थंडी वाजणार. आमच्या गाडीचं पेट्रोल पूर्ण संपलंय म्हणून पेट्रोल भरायला आलोय आम्ही. मग इथून निघणार पुणेसाठी. तर मित्रांनो, आम्ही आलोय खंडाला घाटात आता. मग इथून पुढे अजून पुणे पोहोचायचंय. रात्रीचे 8 वाजलेत आणि आम्ही आलोय खंडाला घाटात. आम्ही चुकून एक्सप्रेस वे पकडलाय, जिथे कोणतीच छोटी गाडी नाहीये. सगळ्या मोठ्या मोठ्या गाड्या आहेत आणि फक्त आम्ही चाललोय. रस्ता बघा किती सुनसान आहे. आम्ही दोघेच चाललोय एवढ्या रस्त्यात. बापरे, हे पीछे पीछे कुछ नहीं दिख रहा है मैम. बापरे. So now we reached at the point of जहाँ से हम लोग राजगढ़ का फोर्ट का स्टार्ट करने वाले हैं. हमें लगा था हम अकेले हैं, बट नहीं. गाड़ियाँ देख लो लाइन से, दिख तो नहीं रही पर कोई बात नहीं. रात्रीचे 12:30 वाजलेत आणि आम्ही राजगडच्या पायथ्याला पोहोचलोय. आता इथून चढणार आहे. तिथून हाय रस्ता. मित्रांनो, आम्ही कुठेच नाही थांबलो, डायरेक्ट इथे आलोय. इथे आता भूक लागली आम्हाला. मग खाऊन चपाती भाजी खाऊन मग वरती चढायला जाणार. सगळे लोक आहेत, बसेस पण आहेत आणि अर्धी वरती पण असतील. आम्हाला वाटत होतं फक्त आम्ही दोघेच आहोत. गाड़ी देख सकते हैं आप लोग. पार्किंग में गाड़ियाँ लगी है. 1:20 झालेत. आता आम्ही स्टार्ट करतोय ट्रेकिंग. इथून पायऱ्या चालू झाल्यात, बघू शकता. पाली दरवाजा. तर इथून आज चाललोय. बांधलेला सकाळी 3 वाजता आणि 5:30 वाजता उठणार होतो. सनराईज बघायला पण नाही उठलो. आता मॅगी वगैरे बनवणार आहे. आताशी उठलो आम्ही. 9 वाजले. मैगी बन चुकी है, चाय बन चुकी है, मी पाणी पानी भी आणायला. हमने मांग के ले लिया है. तो गाइस आमची मॅगी रेडी आहे. खाणार आहे आणि फ्रेश वगैरे झालोय. थोडं पाणी कमी आहे, कमी वापरतोय. गडावरच्या पद्मावती माचीवर पद्मावती देवीचं दर्शन घेते. हा चोर दरवाजा आहे. इथून पण वाट आहे. तर गाइस आता आपण चोर दरवाजामधून आलोय. इथे पद्मावती तलाव आहे. लेफ्ट साईडला बुरुज आहे. चोर दरवाजाच्या इथून लेफ्ट साईडनं आलं तेव्हा इथे पद्मावती तलाव आहे. हे सगळ्यात मोठं तलाव आहे आणि इथे गर्दी बघू शकता किती आहे. तर गाइस तिथे पद्मावती मंदिर आहे आणि हे रामेश्वर मंदिर आहे. पाली दरवाजातून प्रवेश केल्या केल्या इथे किल्ल्याची माहिती आणि नकाशा आहे. नकाशात माची आणि सगळे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, बघू शकता. सदरच्या इथून लेफ्ट घेतला तर सुवेला माची आहे. आम्ही सुवेला माचीला चाललोय. तर गाईज इथे छोटंसं काहीतरी आहे, ते बघायला चाललो आम्ही. इथे तलाव आहे. किल्ल्याकडे जाण्याचा मार्ग. ओ किल्ले के पास, बाले किल्ले का. तर गाईज रस्ता बघू शकता कसा आहे. एकदम लटकून लटकून यावं लागतंय. इथून लवकर कोणी येत नसेल. हा दरवाजा बंद आहे, पण मी इथून चालले. वरती बघते काय आहे. फुल एक्सप्लोर चालू आहे माझं. बघू शकता इथून वाट आहे. मी
मी इथे आले, तिथे सुरेला माची आहे आणि मग इथून संजीवनी माची आहे पुढेच, आणि तिथेच नेड आहे. आम्ही आता पोचलोय सुरेला माचीपाशी. हे चिलखती बुरुज आहे, इथून रस्ता आहे नेढ्याला जायचा. कौन है रे? बताओ. यस, बताओ कौन है. आम्ही आलो चिलखती बुरुज. इतना स्लो चलोगे तो कैसे होगा? गाईज इथे नेड आहे, नेड्यात चालले मी. हे नेड आहे एवढं मोठं. गाईज आता समजलं हा पूर्ण सुरेला माचीच आहे, संजीवनी माची अपोजिट साईडला आहे. बापरे, फायनली आम्ही सुरेला माचीच्या टोकाला आलोय. खूप दमलोय आम्ही. बापरे, हाल बघा हाल. राजगड खूप मोठा आहे. तर आता इथून मी एकटी जाणार आहे बाले किल्ल्याला आणि तिथून मग संजीवनी माचीला जाईल. मॅम खूप थकली आहे. थकली विकली नाही, जाऊन जेवण बनवायचं आहे मला. जेवण मॅम खिचडी जाऊन बनवायची जेवण होती, मानसी बनवणार होती पण ती ऑइल विसरली, त्यामुळे मला आता जाऊन जेवण बनावं लागेल. मग मॅम तिथे जाऊन टेंटमध्ये जाऊन जेवण बनवणार आहे आणि मी आता जाणार व्हाट इज दिस बालेकिल्ला यार आणि संजीवनी मानसी, cover नॉट करणार. एक्सेप्टेड यार. ऑयल कैसा भूल सकते हो मैन, उसके बिना खाना कैसा बनाएंगे ये आप? बघा आता मिठाई, इसी बात पे कुछ मीठा हो जाए. बाय बाय. हे बाले किल्ल्याच्या पायऱ्या आहेत. आता चालले खालून वर आल्यानंतर इथून राईट साईडला गेल्यावर संजीवनी माची आहे आणि इथून बाले किल्ल्याकडे जायचा रस्ता आहे. तर आता मी बाले किल्ल्याकडे जाते. बघू शकता बाले किल्ल्याचा मार्ग आहे. आता बाले किल्ला चालले, तिथून गेलेले त्या साईडून सुवेला माची आणि नेड वगैरे आहे. मला वाटलेलं तिथेच संजीवनी माची आहे, पण तिथेच पूर्ण सुवेला माची आहे थोडी, आणि तिथे एक बुरुज आहे. बालेकिल्ल्याचा महादरवाजा तट आहे बालेकिल्ल्याचा. तुम्ही सगळं बघू शकता. चंद्रकोर तळ आहे. तिथे ब्रह्मेश्वर मंदिर होतं, ते खाली रामेश्वर मंदिर आहे, इथे ब्रह्मेश्वर मंदिर आहे. तर इथून जायला रस्ता आहे.
तिथून खाली जायला रस्ता, परत तिथे पण तळे आहेत. मित्रांनो बघू शकता तळे किती सारे आहेत इथे. इथल्या इथे 3-4 आहेत तळे. तिथे चंद्रपूर तळे होता, तिथे पण 3-4 तळे होते. तिथे पूर्ण अवशेष आहेत, महाराजांच्या वेळेसचे पूर्ण अवशेष आहेत. बघूया काय भेटते इथे. इथे राजवाड्याचे अवशेष आहे, तिथूनच अजून इथे पण आहे पूर्ण. दुपारी 1:13ला मी बालेकिल्ला स्टार्ट केलेला. आता 2:15 झालेत. माझं 1 तासात बालेकिल्ला सर झाला आहे. आता मला संजीवनी माची करायची. संजीवनी माची करून मग मॅमकडे जायचं आहे. सो संजीवनी माचीचा रस्ता इथे बालेकिल्ल्याचा रस्ता जातो आणि इथूनच राईट साईडला संजीवनी माचीचा रस्ता आहे. त्या रस्त्याला चालले. असं तट आहे बघा. राजगडावर सगळ्या माच्यांवरती सदर आहेत. हा इथे पण संजीवनी माचीला पण सदर. जर लोकेशन माहीत नसेल तर सगळ्या माच्यांवरती असं ऑरेंज कलरचे असे रिबिन्स बांधलेत, तर तुम्ही ते बघत बघत जाऊ शकता. तर एकटे असाल तर असं बघत बघत ते रिबिनच्या सहाय्याने तुम्ही जाऊ शकता. बुरुज होतं तसंच इथे संजीवनी माचीवर देहाळणी बुरुज आहे. तर आता तुम्हाला देहाळणी बुरुज दाखवते. मग तिथूनच हा देहाळणी बुरुजसाठी वेगळा रस्ता आणि तिथून दुसरा रस्ता संजीवनी माचीसाठी जातो. हे बघा, हा संजीवनी माची जाणार आणि हा आहे देहाळणी बुरुज. हा इथे देहाळणी बुरुज आहे आणि तो संजीवनी माची. देहाळणी बुरुजावरती हे पण तळ आहे वाटतं, पण हे पूर्ण सुकलं आहे. तर तिथे पण तळ आहे. हे पूर्ण ऑरेंज रिबन्स बांधलेत रस्ते दाखवायसाठी. हे बघा, इथे पण तळ आहे. ते पण तळ आहे. आधी या बुरुजावर जाते, मग ह्या रस्त्याने वाटतं लास्ट संजीवनी माचीचा टोक आहे. बघू शकता. आता जाते वरती. हाय शपथ, वाव, एक नंबर व्ह्यू, खतरनाक. वाव, पूर्ण संजीवनी माचीवरती मी एकटीच आहे. ही माची मस्त वाटते. रस्ता आहे पूर्ण. बालेकिल्ला तिकते आहे. संजीवनी माचीचा तट आहे. अजून मला वरती जायचं आहे. इथून बघू शकता गोल फिरून असेल. इथे मला वरती जायचं आहे. बघून घेते थोडं काय आहे ते.
वाजता चालू केलेलं आणि आत्ता टोकावरती मी 3:30 वाजता पोचले. तर आता परत रिटर्न जायला निघाले. आता रिटर्न किती वाजता पोचते बघूया. आता 3:30 वाजलेत. मॅमनी मला तिथे 3 वाजता बोलवलेलं पण माझं तेवढंच झालंच नाही. तर मला वाटतं 4 वाजता पोचेन मी. बुरुज क्रमांक 7 आहे हे. मी नाही जाणार आतमध्ये. मी संजीवनी माची आणि बालेकिल्ला सर केलं आहे. आता मी चालले मॅमकडे. झालं फायनल. मॅम ओरडेल मला आता. 4 वाजलेत ये बहुत दूर है मैम. बहुत दूर वेट कर रही हूँ मैं. 3-3.5 घंटे के ऊपर हुआ है. बहुत ऊपर है. तो कौन बोला था जाने के लिए? अभी नेक्स्ट टाइम बोलना मत मेरे को ट्रैकिंग पे आने के लिए तुम्हारे साथ. ना चलो. मित्रांनो मॅमच्या शिव्या वगैरे खाऊन आता आम्ही चाललोय खाली. जाम शिव्या घातल्या मला. आता आम्ही चाललोय खाली. खाली दरवाजा. फायनली एक तासाच्या ट्रेक नंतर आम्ही खाली आलोय. बघू शकता बापरे खूप दमलो. आता लगेच घरी जायचं. पुण्यातून मुंबईला एवढं लागलं. इथं पण लागलं, पायात पण लागलं. घसरत आली. 4 वेळा घसरली मी जोरात एकदम. तर मित्रांनो आता आम्ही जेवायला बसलो. नाउ इट्स टाइम टू ईट. डिनर का टाइम हो ही गया है वैसे. चखने से स्टार्ट. तळेगाव के आगे तळेगावच्या पुढे आलो आम्ही. चायनीज घेतो व्हेज. मी कधीच चायनीज व्हेजमध्ये नाही खात. की मला व्हेज खायला वेज इज ऑलवेज बेस्ट. व्हेज नाही जा रहा है मेरे को. खाना पडेगा. हे काय म्हणतात त्याला सूप पण व्हेजच आहे आणि हे राईस पण व्हेजच आहे. तर गाईज आता मी जुईनगरला मॅमला सोडलंय आणि मी चालले घरी. माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.